इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांनी पदभार घेतल्यापासून वेगवेगळे उपक्रम हाती घेतलेत. शहरातील महानगरपालिकेच्या 34 शाळांमधील 8,000 विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी शालेय साहित्य आणि गणवेश वाटप करण्याचा निर्णय त्यांनी आज जाहीर केलाय. शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी महापालिकेचे अधिकारी शाळांमध्ये जाऊन गुलाब पुष्प देत विद्यार्थ्यांचं स्वागत करणार आहेत. जास्तीत जास्त मुलांनी महापालिकांच्या शाळांमध्ये प्रवेश घ्यावा यासाठी हा उपक्रम राबवण्यात आल्याचं आयुक्तांनी सांगितलं. या उपक्रमांतर्गत मुलांना गणवेशासह बॅग, बूट, सॉक्स, पुस्तकं, वह्या, वॉटर बॉटल, कंपास, पॅड अशा वस्तू दिल्या जाणार आहेत. ज्या शाळांच्या इमारतींच्या दुरुस्तीची गरज आहे त्या इमारतींची दुरुस्ती करण्यासह विद्यार्थ्यांना आवश्यक त्या भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, अशी ग्वाही आयुक्त पल्लवी पाटील यांनी दिली आहे. महानगरपालिकेच्या काही शाळांमध्ये यावर्षी CBSE पॅटर्न सुरू करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.